Class 10 practice set 2.6. Question number 4. Vivek is 4 years old. Then Kishore. Vivek Kishore पेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. Then the sum of the multiplicative reciprocal म्हणजे काय इनवर्स of their ages is 1/6. Find their present ages. काय करावं लागेल? विवेक 5 वर्षाने मोठा आहे कोणापेक्षा? किशोर पेक्षा. मग किशोरचं वय x मानावं लागेल. किशोरचं वय x मानायचं. लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x. मग किशोरचं वय x मानलं तर विवेकचं वय किती होईल मग? 5x x plus 5 meaning x minus 5. किशोरचं वय किशोर आहे ना लहान आहे विवेक पेक्षा. विवेक मोठा आहे 5 वर्षांनी. मग किशोरचं वय आपण x मानलं तर विवेकचं वय 5x झालं. आता त्याचा रेसिप्रोकल्स म्हणजे काय? इनवर्स. Reciprocals of their ages 1/x and 1/x plus 5. आता ह्या 1/x आणि x plus 5 ची ऍडिशन किती सांगितली? 1/6. One upon x plus 5 is equal to 1/6. क्लियर आहे? इथपर्यंत काय केलं? आता x ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि x plus 5 ने या एकाला मल्टिप्लाय करायचं आणि या दोघांचं डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे डिनॉमिनेटर सेम होईल. बरोबर का? मग आता बघा x plus 5 plus x upon x plus 5 is equal to 1/6. या x ने x plus 5 ला मल्टिप्लाय केलं. या x plus 5 ने ह्या एकाला मल्टिप्लाय केलं आणि ह्या x ने या एकाला मल्टिप्लाय केलं. बरोबर का? मग काय आलं? x plus 5 plus x upon x into bracket x plus 5. बरोबर. आता ह्या x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि ह्या x ची ऍडिशन होणार 2x plus 5 upon x square plus 5x is equal to 1/6. x हा x आणि हा x यांची ऍडिशन केली 2x झाला प्लस 5 तसेच्या तसे ह्या x ने ह्या x ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर x स्क्वेअर झाला आणि ह्या x ने 5 ला मल्टिप्लाय केलं 5x झाला. बरोबर का? इज इक्वल टू 1/6. आता परत तिरकस गुणाकार करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार? 6 into bracket 2x plus 5 is equal to x square plus 5x. त्याच्यानंतर आता x ने 2 ला मल्टिप्लाय केली की किती झालं? 12x plus 6 5 30 is equal to x square plus 5x.
आता काय करायचं, ही टर्म त्या बाजूला न्यायची. मग हे 12x आहे ना, हे मायनस होतील, 30 आहे हे पण मायनस होतील आणि इज इक्वल टू काय होणार, 0 होणार. बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x मायनस 30 इज इक्वल टू 0. समजलं काय केलं, फक्त इकडची टर्म तिकडे घेऊन गेलो. आता पुढे काय करायचं, हे सोडवायचं. एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. काय केलं, 12x मधून 5x मायनस केले आणि 12x चं साइन दिलं, बरोबर का. आता याच्या कोएफिशियंटने, एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंटने 30 ला मल्टिप्लाय करायचं आणि या 30चं बायफार्मेशन असं करायचं का त्याची ऍडिशन 7 झाली पाहिजे, बरोबर ना. आता याचा कोएफिशियंट एकच आहे म्हणून याचा आन्सर काय येणार, 30 येणार. आणि याचं बायफार्मेशन तुम्ही कसं करणार, कसं करणार, 10 त्रिक 30, 10 3 30, 10 आणि 3. आता हे 3 ऍडिशन घेऊ आणि याला मायनस करू म्हणजे -7 आपला आन्सर येईल, बरोबर का. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x प्लस मायनस 30 ना, मायनस 30 इज इक्वल टू 0. समजलं का. आता याच्यातून आपण x कॉमन काढू, याच्यातून 3 कॉमन काढू. हा, हे 2 झाले ना असे. x इंटू ब्रॅकेट x मायनस 10 प्लस 3 इंटू ब्रॅकेट x मायनस 10 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे का इथपर्यंत. कॉमन ब्रॅकेट एका साइडला घ्या, x मायनस 10 x minus 10 into bracket x plus 3 is equal to 0. आता ह्या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे आणि आन्सर येत आहे 0. एक तर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल. मग x minus 10 is equal to 0 or x plus 3 is equal to 0. काही शंका इथपर्यंत. आता x बघा, x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू -3. आता वय हे कधीही ऋण नसतं. एज इज नेवर मायनस, हा, नेवर निगेटिव्ह. Age is never negative. Therefore, x is equal to 10. म्हणजेच काय, विवेक किशोरचं वय किती आलं. Therefore, किशोर्स एज इज इक्वल टू 10. आणि विवेकचं वय किती घेतलंय आपण, x प्लस 5. Therefore, विवेक एज इज इक्वल टू x प्लस 5 म्हणजेच 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. विवेकचं वय किती आलं, 15 वर्ष आलं आणि किशोरचं वय 10 वर्ष आलं. चला क्वेश्चन नंबर 5 बघा. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड युनिट टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट युनिट टेस्ट. म्हणजे पहिल्या युनिट टेस्ट पेक्षा त्याला किती मार्क जास्त मिळाले, 10 मार्क जास्त मिळाले सेकंड युनिट टेस्ट. मग आपण पहिल्या युनिट टेस्टचे मार्क काय करू, x मानू. लेट सुयश स्कोर x मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट.
सुयश स्कोर एक्स मार्क्स इन फर्स्ट युनिट टेस्ट. पहिल्या युनिट टेस्टला त्याला किती मार्क पडले? एक्स मार्क्स पडले. त्याच्यानंतर काय सांगितलंय? देन 10 मार्क्स मोर इन सेकंड युनिट टेस्ट. मग काय झालं? सेकंड युनिट टेस्टला किती पडले मग? x+10. क्लिअर आहे का इथपर्यंत? हा, मग त्याच्या पुढे काय सांगितलं? 5 टाइम्स द मार्क्स इन सेकंड युनिट टेस्ट. म्हणजे याची काय करायची? सेकंड युनिट टेस्ट मध्ये x+10 पडले ना, याचे 5 टाइम्स करायचे, 5 पट करायचे. काय करायचे? इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ मार्क्स इन फर्स्ट युनिट टेस्ट. म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये जे मार्क पडले त्याचा जर स्क्वेअर केला तर ते किती भरतात? 5 पट भरतात सेकंड युनिट टेस्टच्या. मग अशा पद्धतीने लिहायचं. बाय द गिवन कंडिशन. काय सांगितलंय? 5x+10 इज इक्वल टू x². काय केलं? पहिल्या युनिट टेस्टचे मार्क जर स्क्वेअर केले तर दुसऱ्या युनिट टेस्टचे काय होतात? 5 टाइम्स होतात, 5 पट होतात. म्हणून आपण अशा पद्धतीने लिहिलं. बरोबर आहे का? आता ह्या ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करून घ्या. x² इज इक्वल टू 5x प्लस 50. क्लिअर आहे का? आता ही टर्म या बाजूला घ्या. Therefore x² minus 5x minus 50 is equal to 0. आलं का इक्वेशन आपल्याला? आता काय करायचं? याचं करायचं, काय करायचं? याचं करायचं बायफॉर्गेशन. आणि किती आलं पाहिजे आन्सर? 5 आलं पाहिजे. बरोबर आहे का? हा. आणि कसं करणार म्हणजे? Therefore हे 50 ला x चे कोएफिशिएंट ने मल्टिप्लाय केलं आणि याचं 10 फायदा 50. बरोबर का? आपल्याला -5 पाहिजे. -5 पाहिजे तर मोठ्या नंबरला मायनसचं साइन द्या, याला प्लसचं साइन द्या. हा, मग x² minus 10x plus 5x minus 50 is equal to 0. झालं का? आता पहिल्या हे दोन पार्ट मिळाले आपल्याला इक्वेशनचे. मग पहिल्या इक्वेशन मधून आपण x कॉमन काढू, दुसऱ्या इक्वेशन मधून 5 कॉमन काढू. x into bracket x minus 10 plus 5 into bracket x minus 10 is equal to 0. क्लियर आहे का? आता बघा, कॉमन ब्रॅकेट एका बाजूला घ्या, x minus 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x plus 5 is equal to 0. आता हे दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे आणि आन्सर 0 आहे. याचा अर्थ एकतर पहिला ब्रॅकेट 0 असेल किंवा दुसरा ब्रॅकेट 0 असेल. मग आपण असं लिहायचं x minus 10 is equal to 0 और x plus 5 is equal to 0. क्लियर आहे का? मग आता काय करायचं? 0 च्या जागी कॉन्स्टंट न्यायचा. x is equal to 10 और x is equal to -5. Again same condition. Number is never negative. Number is always positive. काही लिहू शकता तुम्ही. मग त्या पद्धतीने लिहायचं तिथं. नंबर्स किंवा मार्क्स. ऑलवेज पॉझिटिव्ह किंवा नेव्हर निगेटिव्ह. क्लियर आहे ना? नंबर्स किंवा मार्क्स, नेव्हर निगेटिव्ह किंवा ऑलवेज पॉझिटिव्ह. देअरफॉर मग काय येणार पुढं? किती मार्क पडले त्याला?
फर्स्ट युनिट टेस्टला त्याला 10 मार्क्स पडले. मग आन्सर काय येणार आपलं? आन्सर इज इक्वल टू got 10 marks in first unit test. Question number 6. Mr. Kasam run a small business of making earthen pots. म्हणजे काय करतात? मिस्टर कसम काय करतात? मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करतात. He makes certain number of pots on daily basis. Certain number of pots म्हणजे काय? आपण X मानू. हा? Let the making of pots be X. जे भांडे बनवले ते आपण काय करू? X मानू. त्याच्यानंतर काय सांगितलं? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹40 more than 10 times total number of pots he making in one day. काय सांगितलंय? 40 रुपये अधिक आहे. कशात? त्यांनी बनवलेल्या भांड्यांच्या 10 पटीला. मग काय करायचं? ॲट द कॉस्ट ऑफ इच earthen pots. टेन एक्स प्लस 40 म्हणजे ते काय करतात? एक्स भांडी बनवतात, त्याच्या 10 पट केली 10 टाइम्स, आणि त्याच्यामध्ये जर 40 मिळवली तर एका भांड्याची काय येते? कॉस्ट प्राइस येते. बरोबर का? आणि काय सांगितलेलं आहे? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट काढायची आणि नंबर ऑफ भांडे, किती भांडे बनवले ते काढायचे. मग काय दिली? पुढची गिवन कंडिशन काय आहे? म्हणजे आता एक्स ने याला जर मल्टिप्लाय केलं तर 600 येणार. बरोबर का? From the given condition, x into bracket 10x plus 40 is equal to 600. x ने x ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार? x स्क्वेअर म्हणजे 10x स्क्वेअर प्लस 40x, हे 60 इकडे घेऊन टाकू, मायनस 600 इज इक्वल टू 0. मिळालं का इक्वेशन? आता इथं 600 आहे, इथं 40 आहे, इथं 10 आहे. आपण काय करू? टोटल इक्वेशनला 10 ने डिवाइड करू, म्हणजे छोटं होईल. मग कसं होणार? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. आणि हे कशामुळे झालं? डिवाइडिंग बाय 10. समजलं? करून दाखवू मधली स्टेप. गरज नाही ना? हे बघा, 10 ने डिवाइड केलं, इथं इथले 10 कट झाले. 40 ला 10 ने डिवाइड केलं तर किती आलं? 4 उत्तर आलं. आणि 600 ला 10 ने डिवाइड केलं तर किती उत्तर आलं? 60 उत्तर आलं. क्लिअर आहे का? इथपर्यंत काही शंका नाही. आता आपल्याला काय करायचं? 60चं काय करायचं? 60 ला डिवाइड अशा दोन भागांमध्ये वाटायचं तर त्याचा आन्सर, त्याची ऍडिशन किती आली पाहिजे? 4 आली पाहिजे. मग काय करायचं? 10 6 जा
10 6 जा 60. काय करायचं 60 याचा जो कोएफिशियंट असेल एक्स स्क्वेअरचा त्याच्याने कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 60 ला मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं काय करायचं अवयव पाडायचे 10 आणि 6 बरोबर आहे का मायनसचं साइन पाहिजे म्हणून मोठ्या नंबरला मायनस केलं छोट्या नंबरला प्लस केलं मग एक्स स्क्वेअर मायनस 10 एक्स प्लस 6x प्लस 3 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता हे दोन पद मिळाले हे दोन पद मिळाले याच्यातून x कॉमन काढू x कॉमन काढायचा आहे पहिले याच्यातून x कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये x मायनस 10 येणार दुसऱ्या याच्यातून प्लस 6 कॉमन काढू मग ब्रॅकेट मध्ये x मायनस 10 इज इक्वल टू 0. कॉमन ब्रॅकेट एका साइडला घ्या x मायनस 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये होणार x प्लस 6 इज इक्वल टू 0. क्लियर आहे का हा आता x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 6 इज इक्वल टू 0. समजलं इथपर्यंत काही शंका नाही मग बघा x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू मायनस 6 हा बट द प्राइस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कशी असते किंमत किंमत कशी असते ऑलवेज पॉझिटिव्ह असते. आणि x काय मानलाय आपण नंबर ऑफ पॉट्स मानलाय ना लेट द मेकिंग ऑफ पॉट्स हा मग नंबर ऑफ पॉट्स मग ते लिहावं लागेल प्राइस नाही मानलेली ती मग काय लिहायचं द नंबर ऑफ पॉट्स नेवर बी निगेटिव्ह किंवा नंबर ऑफ पॉट्स ऑलवेज पॉझिटिव्ह. Numbers of pots are always positive. Number of pots is always positive. पुढे काय सांगितलंय मग आता आपल्याला नंबर ऑफ पॉट्स मिळाले नंबर ऑफ पॉट्स मिळाल्यानंतर त्यांनी काय विचारलंय कॉस्ट ऑफ ईच पॉट कॉस्ट ऑफ ईच पॉट काढायची प्रत्येक पॉटची किंमत काढायची. हा कॉस्ट ऑफ ईच पॉट काय घेतलाय आपण 10x प्लस 40 बरोबर का 10x प्लस 40 घेतलंय ना मग x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 10 मल्टिप्लाय 6 कॉस्ट ऑफ ईच पॉट काढायची आहे 10x प्लस 40 मग 10 मल्टिप्लाय 6 म्हणजे काय मेकिंग ऑफ पॉट्स एका दिवसाला ते किती भांडे बनवतात 6 भांडे बनवतात आणि काय करताय त्याचं हे जे ईच कॉस्ट ऑफ ईच पॉट याच्यामध्ये ह्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू टाकायची 10 मल्टिप्लाय 6 प्लस 40 इज इक्वल टू 60 प्लस 40 म्हणजे किती आलं 100 म्हणजे एका भांड्याची किंमत किती आली मध्ये यांची 100 रुपये आली. मग आन्सर काय लिहायचं आन्सर इज इक्वल टू ही मेक्स 6 pots per day and the cost of each pot equal to ₹100. समजलं काही शंका असेल तर क्वेश्चन नंबर 7 प्रतीक ट्रॅव्हल बाय बोट 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम and back in 8 hours. If the speed of boat in still water is
12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. काय काढायचंय? स्पीड काढायचंय. हा, स्पीड काढायचं आहे. बघा तर मग स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. The speed of boat in still water is 12 kilometer per hour. हे काय गिवन आहे. हा, let the speed of water current be x किलोमीटर. हा, let the speed of the water current be x kilometer per hour. Then the speed of boat downstream. Speed of boat किती होणार? Twelve plus x. डाउनस्ट्रीमला किती होणार स्पीड त्याचं? 12 प्लस एक्स. हा, एक्स काय आहे? वॉटर करंट. आणि अपस्ट्रीमला किती होणार मग? एक्स मायनस एक्स. 12 मायनस एक्स. हा, मग क्लिअर आहे का इथपर्यंत? मग आता आपल्याला काढायचं स्पीड. स्पीड काढायचं तर स्पीडचं काय आहे? फॉर्म्युला आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर का? टाइम टू कव्हर 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आता डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दोघांचा टाइम काढायचा. तो किती आला? 36 अपॉन 12 प्लस एक्स. आणि अपस्ट्रीमचा किती येणार मग? आता जाण्याचा वेळ एवढा लागला आणि येण्याचा वेळ एवढा लागला.
तर दोन्ही मिळून किती वेळ लागला त्याला? 8 तास लागले. किती वेळ लागला? 8 तास. मग दोन्हीची काय करणार आपण? बेरीज करणार. From the given condition, 36 upon 12 plus x plus 36 upon 12 minus x is equal to 8. 36 into bracket 1 upon 12 plus x plus 1 upon 12 minus x is equal to 8. ने वरच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल ना. आता 36 बाहेर आहे म्हणजे याचा डिनॉमिनेटर किती? 1 आहे. बरोबर का? मग सरळ सरळ मल्टिप्लिकेशन होतं ना. म्हणजे हा 36 काय करेल? याला मल्टिप्लाय करेल वरच्या ब्रॅकेटला. क्लिअर आहे का इथपर्यंत? मग 36 जर वरच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल तर आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ठरवलं तर याच्या खाली पण डिनॉमिनेटर 1 आहे. म्हणजे याचा डिनॉमिनेटर काय करेल? याला मल्टिप्लाय करेल. याचा डिनॉमिनेटर याला मल्टिप्लाय करेल. समजतंय का तुम्हाला काय चाललंय? हा. मग कसं होणार बघा. 12 प्लस इकडे लक्ष द्या. हे बघा, हे बाळांनो, हा x प्लस x मायनस कॅन्सल होणार. 12 चं ऍडिशन होणार म्हणजे 36 मल्टिप्लाय 24 होणार इज इक्वल टू. आता हा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे. एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. म्हणजे यांचा काय होणार? स्क्वेअर होणार आणि स्क्वेअर होऊन मायनसचं साईन येणार त्याला. काय येणार? मायनसचं साईन येणार. मग 12 चा स्क्वेअर किती? 144 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. 8 इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 144. समजलं काय झालं? हा जो ब्रॅकेट आहे ना, हा एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच काय होणार? प्लस मायनसचं मायनस आन्सर येणार. म्हणून आपण इथं मायनस घेतलं आणि दोघांचं स्क्वेअर केला. 12 चा स्क्वेअर किती? 144 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. बरोबर का इथपर्यंत? मल्टिप्लिकेशन आहे. आता याला जर हे बघा 36 मल्टिप्लाय 24 आहे हा, आणि इकडे 8 मल्टिप्लाय ब्रॅकेट आहे. याला ह्या पदाला आणि ह्या पदाला आपण 8 ने डिवाइड केलं. 8 कॅन्सल होणार आणि 8 3 जा 24 होणार. क्लिअर आहे ना? म्हणजे एकदाच डिवाइड करता येईल ना. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर एकदाच डिवाइड करता येईल. आपण मल्टिप्लिकेशनच्या आधी डिवाइड करतोय म्हणून आपण 36 ला डिवाइड करणार, ब्रॅकेटला डिवाइड करणार, असं वेगळं वेगळं नाही होणार. मग ते मल्टिप्लिकेशन करून मग डिवाइड करा वाटल्यास. बरोबर आहे का नाही? म्हणजे ते एकदाच होईल. मग आपल्याला इथे एकदाच करायचंय. म्हणजेच काय येणार? मग 36 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 144. समजलं का? मग आता काय होणार? 36 मल्टिप्लाय 3 किती येणार? 3 6 जा 18, 18 चा 8 कॅरी 1, 3 3 जा 9 प्लस 1 108 इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 144. हे x स्क्वेअर इकडे घ्यायचे आणि हे पूर्ण पद या बाजूला घ्यायचं. x स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108. x square is equal to 144 minus 108 is equal to 36. म्हणजे x is equal to 6. बरोबर का? x is equal to किती आलं? 6 आलं. हा, मग x is equal to 6 आलं तर मग x is equal to प्लस आणि मायनस दोन्ही मध्ये येणार नाही. कारण 36 हा स्क्वेअर आहे. मग तो मायनस 6 चा आहे प्लस 6 चा आहे आपल्याला माहित नाही. मग x is equal to प्लस 6 और मायनस 6. म्हणजेच काय? x is equal to मायनस 6 और x is equal to प्लस 6, पॉझिटिव्ह 6. हा, पण आपल्याला काय काढायचंय? स्पीड काढायचंय आणि स्पीड ऑलवेज पॉझिटिव्ह.
स्पीड कसं असतं? स्पीड ऑलवेज पॉझिटिव्ह. देअरफॉर x इज इक्वल टू 6. म्हणजे त्यानुसार काय आलं? द स्पीड ऑफ वॉटर करंट speed of water current is 6 किलोमीटर पर आवर. समजलं का?